कोथिंबीरपासून बनलेला हा आपला पराठा तर किती छान असा मऊ झालेला आहे आणि एकदम सोपी पद्धत आहे. तर एकदम घरच्या घरी वस्तू वापरून आपण हे एकदम मऊसूत असा पराठा बनवू शकतो. तर चला पटपट रेसिपीला सुरुवात करूया. हाय हॅलो नमस्कार, मी आरती. स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार आहेत कोथिंबीरचे पराठे. तर एकदम साधी सोपी पद्धत आहे. तर इथं मी एक जुडी कोथिंबीर मस्त कापून स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि इथं मस्त मी कापून घेत आहेत. अगदी घरच्या घरी एकदम घरचं साहित्य, एकदम कमीत कमी साहित्य वापरून आपण इथं कोथिंबीरचे पराठे इथं बनवून घेणार आहोत. तर जास्त काही वेळ पण लागत नाही आणि जास्त काही साहित्य पण लागत नाही. तर इथं मी कोथिंबीर मस्तपैकी धुवून आणि स्वच्छ कापून आणि धुवून घेतलेले आहेत. तर त्यासाठी मसाले आहेत बघा. मी इथं कांदा घेतला आहे, लसूण, लाल तिखट घेतला आहे, हळद आणि हिरवी मिरची घेतलेली आहेत. कारण की हिरवी मिरचीनं जरा जास्त टेस्ट येते, तर त्यामुळे हिरवी मिरचीच घ्यायची आहे. आणि त्यात मग मी इथं घेतलेलं आहेत 2 पीठ घेतलं आहेत, एक गव्हाचं पीठ आणि एक बेसनचं पीठ, दोन्ही मिक्स करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहे आणि मसाला घातल्याच्या नंतर आपल्याला कोथिंबीर घालायची आहे, जी की आपण अगोदरच स्वच्छ करून घेतलेली होती. तर त्यानंतर आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मीठ तर मी मिरची बारीक करता वेळेसच त्यात मीठ घातलं होतं, तर त्यामुळे मीठ घालायची जास्त काय आवश्यकता नाही आहे. नंतर वरतून तुम्हाला पाहिजे असलं तर तुम्ही घालू शकता. तर त्यानंतर इथं थोडंसं पाणी, आपल्याला नॉर्मल पाणी टाकून आपल्याला इथं हे मिळून घ्यायचं आहे. एकदम पाणी घालायचं नाही, कारण की इथं बेसनचं पीठ असल्यामुळं पातळ होतं. तर त्यानंतर आपल्याला हे मिळून झाल्याच्या नंतर 10 मिनटं याला ठेवायचं आहे. तर 10 मिनटांनी आपल्याला याचे पराठे बनवायचे आहे. तर पराठे बनवायच्या 2-3 पद्धत आहेत. तर कुणी रुमालावर पण थापून घेऊ शकतं, तर कुणी पोळपाटाने लाटून घेतलं, तर कुणी हाताने पण थापून घेऊ शकतं. तर इथं मी तुम्हाला सगळ्यात अगोदर पहिली पद्धत दाखवते आहे. तर सगळ्यात अगोदर एक गोळा घ्यायचा आणि त्यानंतर त्याला हाताला तेल लावून घ्यायचं थोडंसं आणि खाली पोळपाटला पण तेल लावून घ्यायचं आहे. आणि आपल्याला त्याला दोन्ही साईडनं मस्त तेल लावून घ्यायचं आहे, तर जेणेकरून आपला पराठा खाली चिपकू नये म्हणून. आणि त्यानंतर आपल्याला हे लाटण्यानं त्याला लाटून घ्यायचं आहे. त्यात आपण गव्हाचं पीठ घातलेलं आहे, तर त्यामुळं चिपकत नाही. आणि बेसनचं पीठ घातलेलं आहे, त्यामुळे चिपकायची पण शक्यता असते. तर त्यामुळे आपल्याला इथं तेल लावून घ्यायचं आहे आणि बघू शकता तुम्ही मस्त असं लाटून घ्यायचं आहे. तर अजिबात चिपकत नाही आहे, तर एकदम इझी लाटून घेत आहे, तर तरीसुद्धा चिपकत नाही आहे. तर मस्तपैकी असं जास्त मोठे पण करायचे नाही, एकदम छोटे छोटे करायचे आहेत. आणि तुम्ही बघू शकता पूर्ण पराठा लाटून झालेला आहे, तरी पण थोडासा पण चिपकलेला नाही आहे. तर त्यानंतर मी अगोदरच गॅसवर एक पॅन ठेवला होता, तर गरम करायला तवा, त्यावर थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मग आपला पराठा भाजून घ्यायचा आहे. आणि भाजून घेता वेळेस पण आपल्याला एकदम कमी गॅसवर भाजायचा आहे, जास्त फुल गॅसवर भाजायचंच नाही आहे. कारण की मग तो जळून जातो आणि तो आतमधून कच्चाच राहतो. तर त्यामुळे आपल्याला कमी गॅसवरच हे करून घ्यायचं आहे, त्याला भाजून घ्यायचं आहे. आणि दोन्ही साईडनं तुम्ही तेल तूप लावू शकता. तर मी तुपाचा जास्त यूज करत नाही, मी इथं तेलाचाच यूज केलेला आहे. तूप लावलं की आणि जास्त टेस्टी लागतं, तर मी इथं तेलच लावत आहे. आणि बघू शकता तुम्ही मस्तपैकी असं दोन्ही पण साईडला तेल लावून घेतलेलं आहे. आणि थोडंसं दाबून दाबून आपल्याला लावायचं आहे, जेणेकरून आपला पराठा एकदम मस्त तयार होतो. आणि फुगत तर काय नाहीच, कारण की यात बेसन पीठ वगैरे असतं किंवा बाकी बरंच असते, त्यामुळे इथं फुगायची शक्यता कमी असते, तर हा फुगत नाही. तर बघू शकता अशा पद्धतीनं तेल लावून त्याला मस्त आलटी पलटी मारून त्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि जास्त काय वेळ लागत नाही, एकदम 5 मिनटामध्ये हे पण आपलं भाजते. तर हे भाजूपर्यंत आपण दुसरा पण पराठा बनवून घेऊ. तर आता ही दुसरी पद्धत आहे. तर याला पण असंच करायचं आहे. आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे आणि याला पण गोल गोल रोल करून घ्यायचा आहे आणि त्याला पण खाली पोळपाटला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. आणि तेल लावल्याच्या नंतर आपल्याला असं हाताने त्याला थापायचं आहे. तर हाताने थापल्यावर पण अजिबात चिपकत नाही. तर तुम्ही बघू शकता इथे मी हातानेच थापत आहे, तर अजिबात चिपकलेला नाही आहे. मी पलटी पण करून दाखवते तुम्हाला. आणि असं दोन्ही साईडनं आपल्याला असं दाबून दाबून हे करायचं आहे आणि गोल पण होतो आणि मस्त चिपकत पण नाही. तर बघू शकता अशा पद्धतीनं इथं. आणि त्यानंतर आपल्याला इथं याला 2-3 होल पाडून घ्यायचे आहेत. तर बऱ्याच पद्धती आहे, तर ही दुसरी एक पद्धत आहे. पहिल्या पराठ्याला आपण होल पाडलं नव्हतं, कारण की होल याच्यासाठी पाडतात की आपल्याला तेल टाकणं सोपं जातं. पण आपण असं पण करू शकतो. त्यानंतर बघू शकता इथं आपला पराठा पण मस्त भाजून तयार होता पहिलावाला आणि एकदम मस्त खमंग भाजलेला आहे आणि एकदम मऊ झालेला आहे.
तर त्यानंतर आता हा पण आपण तशाच पद्धतीनं तळून घ्यायचा आहे. आणि याला की जेणेकरून आपण याला होल पाडलं होतं, तर त्या होलमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तर बघू शकता तुम्ही, होल पाडले की तेल पूर्णीकडे जातं आणि नाही पाडलं तर म्हणजे असं पण पडतंय, पण तरी होल पाडलं की आतमध्येपर्यंत जातं आहे. तर आता प्रत्येकाच्या पद्धत वेगवेगळ्या असतात, तर मी तुम्हाला दोन्ही पद्धत करून दाखवली. आणि बघू शकता तुम्ही, याला पण आपल्याला मस्त भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडनं तेल लावून. आणि भोक्स पाडलेले आहे, तर त्यामुळं मग आतमध्ये पण तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघू शकता अशा पद्धतीनं दाबून दाबून आपल्याला मस्त आपला पराठा भाजून घ्यायचा आहे. एकदम कमी वेळामध्ये होतो आणि एकदम जास्त काही हे पण होत नाही, आणि एकदम कमी वेळामध्ये बनून तयार होतो. आणि बघू शकता तुम्ही, हा पण आता किती एकदम मस्त भाजलेला आहे. आणि त्यानंतर फायनली माझे सगळे इथं पराठे बनून झाले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती एकदम मऊ झालेले आहेत. आणि इथे मी खूप सारे बनवलेले आहे. खूप छान झाले आहेत, एकदम मऊ आणि लुसलुशीत. आणि तुम्ही बघू शकता एकदम मऊ आहेत, एकदम हाताने सुद्धा हे होतात आहे. तर बघू शकता किती छान झालेले आहे. तर आजचा रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.